आत्ताच बाहेरून आली मेन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा एकमेकांना देत होते प्रत्येक जण. 92.7 बिग एफएमची मी आहे आरजे पल्लवी. शुभेच्छांची गरज आहे बरं का. महिला दिन खूप मोठ्या पद्धतीनं साजरा केला जातो, तिचं कौतुक केलं जातं. पण एका यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री असते ना, तशा एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पण पुरुष असतात. भले ते वडील असतील, भले तो नवरा असेल, भले तो भाऊ असेल किंवा आपल्या फॅमिलीमधली अशी व्यक्ती जी खंबीरपणे त्या मुलीच्या, त्या स्त्रीच्या पाठी आयुष्यभर राहत असेल. त्यामुळे ना इंटरनॅशनल मेन्स डेच्या सगळ्यांना शुभेच्छा तर द्यायलाच पाहिजेत. मध्यंतरी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत होता. हा असा होता व्हिडिओ की मुंबईच्या एका प्लॅटफॉर्मवरती एक तरुण ओक्साबोक्शी रडतोय बरं का. त्यावेळेस अनेक कमेंट्स आल्या, मुलं कुठे रडतात का, पुरुष कुठे रडतात का. मला त्या कमेंट करणाऱ्यांचीच कीव यायला लागली बरं का. तो माणूस नाही आहे, त्याला भावना नाही आहेत. उलट मी असे अनेक पुरुष पाहिलेले आहेत जे इमोशनली विचार करतात, ते खूपच इमोशनल आहेत. त्यांना भावना व्यक्त करताना थोडासा समाजाचा विचार करावा लागतो, पण जेव्हा ते व्यक्त होतात त्यावेळेला अशा पद्धतीनं व्यक्त होतात. त्यामुळे त्या भावानं, त्या दादानं वेगळं काही केलं असं मला वाटलं नाही बरं का. उलट त्यावेळेला तिथे कुणीतरी आपला खांदा तिथे असायला हवा होता, जेणेकरून त्या खांद्यावरती डोकं ठेवून तो दादा रडला असता ओक्साबोक्शी. त्याच्या मनामधलं जे दुःख होतं ते दुःख त्यांनी समोर आपल्या दाखवलं असतं. त्यामुळे ना मला अशा विचार करणाऱ्यांचीच कीव येते बरं का. समोरचा माणूस पुरुष कधी रडत नसतो, मर्द को कभी दर्द नाही होता, वगैरे वगैरे वगैरे. या गोष्टी फिल्ममध्ये डायलॉग पुरत्या महत्त्वाच्या आहेत, पण खऱ्या आयुष्यामध्ये पुरुषाचा विचार करत असताना तो किती इमोशनल आहे, तो किती इमोशनल अटॅच्ड आहे याचाही विचार केलाच पाहिजे. आपण ज्या वेळेला हा विचार करू, समाज ज्या वेळेला हा विचार करेल, तेव्हा इंटरनॅशनल मेन्स डे आपण सेलिब्रेट करूया. तोपर्यंत ऐकत राहा 92.7 बिग एफएम. धुन बदल घेतो देखो मी आरजे पल्लवी.